तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओला स्किप न करता बघा, कारण आज आपण पाहणार आहोत की फार्मर आयडी काय आहे आणि फार्मर आयडीचे फायदे काय आहे, हे आज आपण पाहून घेणार आहोत. यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मित्रांनो, जर तुम्हाला माहीत असेल की फार्मर आयडीचे फायदे काय आहेत, तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मित्रांनो, तुम्हाला मी त्याबद्दल आलेला GR पण दाखवणार आहेत. यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, चला तुम्हाला मी त्याबद्दलचा GR दाखवतो. मित्रांनो, हे पहा, येथे जाहीर सूचना. सर्व शेतकरी बंधूंना सूचना आहेत. सर्व सातबारा धारक शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की ॲग्रिस्टॅक योजना अंतर्गत आपला सातबारा आधाराला लिंक करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला एक फार्मर आयडी मिळेल, ज्याद्वारे भविष्यातील सर्व योजनांचा लाभ तुम्हाला याद्वारे घेता येईल. जर आपण आपला फार्मर आयडी बनविला नाही तर आपल्याला पीक विमा, पीक कर्ज, PM किसान व विविध पीक अनुदान याचा लाभ मिळणार नाही. त्यासाठी आपल्या जवळच्या संगणक परिचालक आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच महा ऑनलाईन CSC सेंटर कार्यालयात जाऊन आपला सातबारा लिंक करून घ्यावे व फार्मर आयडी बनवून घ्यावी. तर मित्रांनो, जर तुम्ही फार्मर आयडी काढला नाही तर तुम्हाला तुमचा पीक विमा पण मिळणार नाही आणि भरता पण येणार नाही. त्यानंतर पीक कर्ज पण मिळणार नाही. महिन्याचे 2,000 रुपये मिळतात, तो पण बंद होईल. यामुळे तुम्हाला फार्मर आयडी काढणं ही खूप गरजेचे आहे. तर मित्रांनो, त्यासाठी लागणारी कागदपत्रे हे पहा. पहिला आधार कार्ड, त्यानंतर मोबाईल नंबर कोणता आधाराला लिंक पाहिजे तो मोबाईल नंबर. त्यानंतर मोबाईल क्रमांक हा बँक खात्याशी लिंक असावा. जर तुमचे मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही मोबाईल क्रमांक हा बँक खात्याशी लिंक करून घ्यावा. त्यानंतर सातबारा नमुना 8 सातबारा तुम्ही मोबाईलवरून पण डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला माहीत नसेल की फार्मर आयडी कशी काढायची तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला फार्मर आयडी कशी काढायची याबद्दल तुम्हाला मी सांगेन. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.